मागे कुठं क्रिएट करून ठेवलाय म्हणून काय करायचं. तर मित्रांनो आजची सकाळ आपली झाली गणपती बाप्पांच्या दर्शनाने, ते पण ओझर मध्ये एकदम क्वालिटी मध्ये. तर माझ्या बरोबर माझे भाऊ पण आलेले. भाई काय म्हणायचं? गणपती बाप्पा आणि बॅकर रे. म्हणजे बहुतेक परमिशन नसेल व्हिडिओ साठी, तर बाहेरच तुम्हाला एंट्रन्स दाखवतो कशी काय. ओके गाईज, तर आता आपलं दर्शन झालंय ओझर मध्ये. तर आता इथून आपण पुढे कुठं जाणार ते तुम्ही कंटिन्यू करा. नाश्त्याचा प्लॅन आपला पुढे, त्याच्यामुळे पहिलं एक बिस्लरी घेतली. स्पेशल मेंबर्स ते पण निघाले लांबून. इथं पहिलं आपल्याला सीएनजी वर राहिलोय मंचर मध्ये. ओके गाईज, तर आता एका रेस्टॉरंट मध्ये थांबलोय नाश्ता करण्यासाठी. डोसा वगैरे खाऊ म्हटलं, कारण अजूनपर्यंत सकाळपासून एक अन्नाचा कण सुद्धा नाही खाला. का रे? काहीच नाही, फार बेमारी झाली. पोट दुखायला लागलं म्हटलं भाई थांबा कुठं तरी नाही तर बारा. आता लोणावळ्याचे आपण खूप जवळ आहे. गरमागरम मसाला डोसा आलेला आहे. खास स्पेशल पर्सन साठी स्नॅप पाठवत असेल बहुतेक, काय माहिती आता. इथं जेवण झाल्यानंतर आपण थेट भेटणार आहे तुम्हाला लोणावळ्यामध्ये. आणि सीट बेल्ट लावलीच पाहिजे, काय म्हणायचं. आणि आता आम्ही डायरेक्ट लोणावळ्यामध्ये भेटतो आणि हा ब्लॉग मी इथंच संपवतोय. धक्काबुक्की नाही करायची, हा ब्लॉग इथंच संपवतोय. स्पेशल गेस्टला थोड्या वेळातच भेटणार आहे. आणि तुझ भाई आपण काय म्हणत होतो, हा ब्लॉग तर काय इथंच संपवायचा म्हणत होतो ना. कारण आता थोड्याच वेळात आम्ही स्पेशल मेंबरला भेटणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आपण थोडा सस्पेन्स क्रिएट करून ठेवावा असं मला वाटतंय. तर हा ब्लॉग इथंच संपवतोय. आता आता थेट लोणावळ्यामध्ये आपण नाही अजून नाही हा म्हणणार राव. नाही अजून नाही आपण अजून मागे कुठं मागे कुठे म्हणायचं. तू पुढे पाय बाबा, आम्हाला स्पेशल मेंबर साठी सुद्धा बनवणार येते राव. काय करायचं, याचं नाव ऋतुजे. कमेंट मध्ये याच्या नाव धक्काबुक्की झालीच पाहिजे. नाही माझं नाव येणारच नाही काही.